मागील आठवड्यात पंचवटी भागात एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आल्याची घटना ताजी असताना सातपूरच्या कामगार नगर भागात 2 मजली रो हाऊसच्या गच्चीवर युवकाचा संशयास्पद मृतदेह एका गोणीत आढळून आल्याने एकच खळबळ माजली. रविवार दिनांक 21 जून रोजी रात्री 8च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. रो हाऊसला लागून पाठीमागच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीपासून रस्त्यापर्यंत पोलिसांच्या गुगल श्वानाने माग दाखविलाय. या गोणीला मोठे भगदाड आढळून आलं असून ते कागद किंवा रुमालाच्या फडक्याने भरलेले होते. तसेच गोणीवर बाहेरच्या बाजूने रक्ताचे डाग देखील आढळून आले. रहिवासी राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर मृतदेह नेऊन टाकल्याने मोठी खळबळ माजली. मृतदेहाची ओळख रात्री उशिरा पटली. त्यानुसार मृत युवकाचं नाव वैष्णव मिलिंद शिंदे, वर्ष 23, राहणार कामगार नगर असे असल्याची नोंद सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकीत करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचं आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकलंय. मिळालेल्या माहितीनुसार सातपूर पोलीस ठाणा हद्दीतील कामगार नगर मधील काळेनगर साईबाबा मंदिर परिसरात तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी सातपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश आहिरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. कामगारांमधील काळेनगर साईबाबा मंदिर परिसरातील एका 3 मजली इमारतीच्या स्लॅबवरील पाण्याच्या टाकीजवळ एका गोणीत अत्यंत क्रूरपणे कोंबलेला व पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत एका सुमारे 20 ते 25 वर्षाच्या युवकाचा मृतदेह हा आढळून आला. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.